नमस्कार मित्रांनो, IPS अधिकाऱ्यांची बूट पुसण्याची लायकी. मिटकरांनी अंजना कृष्ण विरोधात कारवाईची मागणी केल्याने दामियांनी सुनावलं. काय आहे हा फालतूपणा? आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबतचा फोन कॉल व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांचा कागदपत्रांचा सत्यतेबाबत शंका उपस्थित केली आहेत. अमोल मिटकरी यांनी केंद्रीय लोकसभा आयोगाला पत्र लिहून अंजली कृष्ण यांच्या शैक्षणिक, जात आणि इतर कागदपत्राबाबत शंका असून त्यांची तपासणी करावी अशी मागणी केली आहे. यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामिनी या संतापल्या असून त्या IPS ऑफिसरांना जरा पण छळण्याचा प्रयत्न तुम्ही करून दाखवा, तुम्हाला कोर्टात खेचेन असा इशारा दिला आहे. अंजली दामिनिया यांनी एक्सवर अमोल मिटकरी यांनी केंद्रीय लोकसभा आयोगाला लिहिलेले पत्र शेअर केले आहेत. हा काय फालतूपणा आहे? अमोल मिटकरांनी त्यांच्या बॉसच्या सांगण्यावरून हे पत्र लिहिलं की स्वतःचं डोकं वापरलं. अंजना कृष्णनची चौकशी का? तुमच्या कार्यकर्त्यांच्या बेकायदेशीर उखाण्यावर कारवाई केली म्हणून, अशी संतप्त विचारणा त्यांनी केली आहे. चौकशी त्या अजित पवारांची झाली पाहिजे. ज्या कंपन्यांमध्ये अजित पवारांचा कब्जा आहे त्यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत. ज्या कंपन्यांमध्ये सुनेत्रा पवार, जया पवार, पार्थ पवार, जगदीश कदम, राजेंद्र घाडगे, अमोल मिटकरी असतील त्यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत, अशा शब्दात त्यांनी सुनावलं आहे. त्या IPS अधिकाऱ्यांना जरा पण छळण्याचा प्रयत्न तुम्ही करून दाखवा, तुम्हाला कोर्टात खेचेन. IPS अधिकाऱ्यांची बूट पुसण्याची लायकी नसते. या राजकारण्यांची दुर्दैव आहे की सत्ता अशा लोकांच्या हातात आहेत, अशी खतही त्यांनी बोलून दाखवली आहे. IPS बनताना देशासाठी काहीतरी करू ही भावना असते. अंजनी कृष्णाला वाटलं की मी हे सगळं अवैध काम, गुंडागिरी बंद करेन. तिला कुठं माहित की हा गुंडांचा वर एक बाप बसलेला असतो. पण जर कोणी त्याचं काम थांबवले तर अशा प्रत्येकाला टार्गेट केलं जातं. हे कारण आहेत की आपल्याला तहसीलदार, कलेक्टर, SP कुणाकुणामध्ये हिंमत राहत नाहीत. याच्या विरोधात कारवाई करायची, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. मग कोण आहेत अंजना कृष्णा? याकडे आपण थोडं लक्ष देऊया. अंजना कृष्णा यांचं संपूर्ण नाव अंजना कृष्णा VS आहे. त्या भारतीय पोलीस सेवा IPS अधिकारी आहेत, ज्या सध्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे पोलीस उपाध्यक्ष DSP म्हणून कार्य करत आहेत. आपल्या प्रामाणिक आणि कठोर कार्यशीलसाठी त्या ओळखल्या जातात. 2022 आणि 23 मध्ये त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी AIR 355 रँक मिळवला होता. अंजना कृष्णा यांचा जन्म केरळमध्ये तिरुअनंतपुरम येथे झाला. त्यांचे वडील बिजू यांचा कपड्यांचा छोटा व्यवसाय आहे, तर आई सीना कोर्टात टायपिटर म्हणून काम करते. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुजाराम येथील सेंट नीरज सेंट्रल स्कूलमध्ये आणि उच्च शिक्षण तिरुअनंतपुरम येथील HHMSPB NSS कॉलेज फॉर वुमन मधून झाले. अंजना कृष्णा यांची गणना कुशल आणि प्रामाणिक IPS अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. मग नेमकी काय झालं होतं याकडे आपण थोडं लक्ष देऊया. महाडाच्या कुड गावात रस्त्यासाठी मुरुम उकरत होत असताना तक्रार मिळाल्यानंतर करमाळाच्या पोलीस उपाध्यक्ष अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. दरम्यान नागरिक आणि अंजना कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावला आणि अंजना कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र त्यांनी अजित पवारांचा आवाज ओळखताच आला नाही. अजित पवारांनी यावेळी 2 वेळा मी उपमुख्यमंत्री बोलत आहेत असं सांगितलं. मैं DCM बोल रहा हूं, ये कारवाई बंद करो, मेरा आदेश है, असं अजित पवारांनी सांगितलं. त्यावर अंजली कृष्णा म्हणाला की मेरे फोन पर कॉल करो. त्यावर अजित पवारांनी रागून म्हणाले की तुम पे ऍक्शन लूंगा, मेरा चेहरा पहचानोगे ना. यानंतर अजित पवारांनी व्हिडिओ कॉल केला. त्यानंतर अंजना कृष्णा यांनी बांधावर जाऊन पवारांशी संवाद साधला. यावेळी अजित पवारांनी त्यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. माझा फोन आला आहे असं तहसीलदारांना सांगा, असं अजित पवार म्हणाले. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.